नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव. दीपक जाधव हवामान अंदाज, अध्यात्म, आरोग्य, शेती या सदरातून मी व्हिडिओ देत असतो. बघा आज जो मागचा जो व्हिडिओ दिला काल परवाचा मी, त्याच्यामध्ये कांद्याची जी त्रोटक माहिती सांगितली, त्याच्यानंतर शेतकरी वर्गाचे खूपच कॉल सुरू झाले. तर आज थोडीशी ऑलरेडी मी कांद्याचे माझ्या युट्यूब चॅनलवरती 3 ते 4 व्हिडिओ दिलेले आहे. पण आज एक व्हिडिओ असा देतो की जो व्हिडिओ हा लेट झालेल्या कांद्याला काही थोडेसे चेंजेस करून औषधं आणि खतं तुमच्या पुढे मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. बघा, तसा जर विचार केला, मला अनेक कॉल येतात. जिल्हाभरातून कॉल येतात, राज्यभरातून कॉल येतात. आता माझ्या संपर्कातल्या लोकांना किंवा तालुक्यातल्या इतर लोकांना मी कोण आहे हे माहिती आहे. परंतु अनेक लोकांचे कॉल आल्यानंतर ते लोक मला सांगतात की भाऊ, तुमचे कोणी माणसं आहेत का? म्हणजे त्यांना त्यांच्या लक्षात असं येत असेल की दीपक जाधव कोणीतरी कन्सल्टंट माणूस आहे किंवा काही ना असं वाटत असेल किंवा वाटतं की कंपनीचा माणूस आहे. तर मी माझा थोडासा परिचय देतो. व्हिडिओच्या माध्यमाने माझा परिचय देखील तुम्हाला होईल. त्याच्यानंतर त्या शंका राहणार नाही. बघा, मी दीपक जाधव, जोपूळ, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. चांदवड तालुक्यातलं जोपूळ हे छोटंसं खेडेगाव आहे आमचं. ते माझं गाव आहे. माझं शिक्षण हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मध्ये कृषी डिप्लोमा त्या ठिकाणी माझा झालाय आणि कृषी पदवी झाली. आणि तो केल्यानंतर बायर सिजंटामध्ये मी 1900 साधारणपणे 98-99च्या आसपास, 97-98-99च्या आसपास होतो. तर त्यानंतर घरी आल्यानंतर मी द्राक्ष बाग होता माझ्याकडे 8 ते 10 वर्ष. आणि प्रथम डॉगरीची लागण केली होती. आणि त्यानंतर मी भाजीपाल्याकडे वळालो. शेडनेटमध्ये कलर शिमला, शिमला किंवा चायना काकडी, एक्झोटिक भाजीपाला, कांदा, आणि टोमॅटो हे सगळे पीक आणि इतर भाजीपाला देखील हे उत्पादन मी घेत आलो. आणि ह्या काळामध्ये जेव्हा 2010 ते 12 साल उजाडलं, तेव्हा सोशल मीडियावरती व्हॉट्सअप आलं. आणि या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी 2013-14 मध्ये शेतीमधील नवीन तंत्रज्ञान नावाचा ग्रुप चालू केला व्हॉट्सअप. आणि बघा, त्या काळापासून मी शेतीच करत होतो कंपनीतून आल्यानंतरही. 2014 ते 2024 पर्यंत 10 वर्ष झाले त्या तब्बल त्या ग्रुपला. त्या ग्रुपच्या माध्यमातून मार्केटला जाणे, इतर लोकांशी संपर्क, जिल्ह्यातील त्याच्यामध्ये 500 ते 600 लोक ऍड झाले. आणि त्याच्यामुळे संपर्क मोठा वाढला. खूप जवळचे नात्यागोत्याचे मित्र त्या ठिकाणी, जवळचे मित्र त्या ठिकाणी तयार झाले. आणि त्याच्या माध्यमातून संपर्क वाढला. आणि त्याच्यावरती माझं शिक्षण ॲग्रीच असल्यामुळे आणि पेस्टिसाईडचं नॉलेज मी चांगलं ठेवीत असल्यामुळे रासायनिक कीटकनाशकाचे ग्रुप, बुरशीनाशकाचे ग्रुप आणि इतर जो सल्ला आम्ही डिस्कस करायचो ग्रुपवर, ती माहिती खूप शेतकऱ्यांना, शेतकरी मित्रांना ती गेली. आणि त्यानंतर मात्र 2000 साधारणपणे 21च्या आसपास हवामानाचा अंदाज द्यायला लागलो. 4 वर्षापासून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देतो. हवामानाचा अंदाज जसा द्यायला लागलो तर ग्रुपच्या बाहेर जाऊन 900 ग्रुप तयार झाले माझ्याकडे. 900 ते 1000 ग्रुप व्हॉट्सअप तयार झाले. त्याच्यानंतर युट्यूब चॅनल चालू केला. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोकांची जी शंका असते की दीपक जाधव हा कन्सल्टंट आहे का कोणी किंवा कंपनीचा माणूस आहे का? तर बघा, 27 ते 28 वर्षापासून शेती करतो. माझे वाडवडील देखील शेतीच करायचे. कांदे, इतर भाजीपाला काय त्यावेळेस बाजरी काय असतील ते करायचे. पण मी जसं शेती करतो, भाजीपाला, द्राक्ष ते देखील मी केलं. द्राक्ष नाशिक जिल्ह्यामध्ये काही टॉपच्या याच्यामध्ये मी, म्हणजे असं म्हणा, नाशिक जिल्ह्यात प्रथम डॉगरीज मीच आणलं होतं. आणि ते डॉगरीज नंतर जेव्हा आमच्याकडे 2010 दशक असं होतं की 3 वर्ष खूप पाऊस, 3 वर्ष दुष्काळ, त्यामुळे आम्ही ते बाग काढले. आणि त्यानंतर मी कांदे या पिकाकडे, टोमॅटो, शिमला मिरचीकडे वळालो खरं. आणि तशी शेती त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्यातून निस्वार्थपणे शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी करतोय. तसं मी हवामानाची मदत करतो. हवामान अंदाजातून त्याच पद्धतीनं हे जे पीक सल्ले आहे ते आपण तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा हा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. त्यामुळे लोकांची जो समज होता की भाऊ तुम्ही कन्सल्टंट आहे, तर ती शंका दूर झाली असेल. मी तुमच्यासारखाच एक शेतकरी आहे. रोज स्क्रीनवरती देखील चित्र पाहत असाल की माझी कलर शिमला देखील असते. ग्रीन शिमला मी 17 वर्षापासून एकाच ठिकाणी करतो. आणि टोमॅटो, इतर पिके देखील घेतो. आणि ते करत असताना स्वतःच कुटुंबासहित शेतीमध्ये कष्टाची कामं करतो. माझ्या मित्रांना ते चांगलं माहिती की दीपक भाऊ स्वतःच हार्डवर्किंग, म्हणजे स्प्रे देणे, सगळ्या गोष्टी मी स्वतः त्या ठिकाणी करतो.
त्याच्यामुळे त्या दूरदूरच्या लोकांना माहिती नाही की कदाचित त्यामुळे आपल्या कन्सल्टंट ह्या संकल्पनेला माझा पहिल्यापासूनच त्या ठिकाणी विरोध होता. त्यामुळे मी एक सांगतो की शेतकऱ्याच्या पोरांनी हुशार व्हा. तुम्ही ग्रॅज्युएट आहे, आता डीपसीक त्याच्यानंतर चॅट जीपीटी वगैरे आणि एआयचं युग आलं. आपण कुठं चाललो? म्हणून प्रत्येकाने त्या ठिकाणी हुशार व्हा, असं माझं एक मत आहे. शेतकऱ्यांच्या पोरांनी अभ्यास करा. म्हणून माझा हवामान अंदाज सांगताना मी ज्या गोष्टी सांगत होतो की एल्निनो काय आहे, लानिना काय आहे, एमजेओफेज काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतो? तर तुम्ही साक्षर झाले पाहिजे त्याच्यामध्ये. कीटकनाशकाचे, बुरशीनाशकाचे ग्रुप कोणी सांगत नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त कोणत्या पिकावर कोणतं औषध मारायचं हे सांगतात. मी ते सांगतो. म्हणजे शेतकरी कुठेतरी हुशार झाला पाहिजे, शेतकरी साक्षर झाला पाहिजे, हाच त्या ठिकाणी माझा त्या ठिकाणी उद्देश असतो. बघा, आज कांद्या पिकावरती मी त्या ठिकाणी तुम्हाला जी काही माहिती देणार आहे, तर ती माहिती तुम्ही आता, एक तर काय झालं, मी मागच्याच व्हिडिओत सांगितलं की कांदा पीक हे आपल्याला नवीन नाही. नाशिक जिल्ह्याचाच विचार करायचा झाला की चांदवड, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव, सटाणा, कळवण, त्याच्यानंतर दिंडोरी, नाशिकमध्ये देखील कांदा होतो काही ठिकाणी, आणि बऱ्याच मोठ्या भागामध्ये कांदा पिकतो. आता नाशिकच्या सर्व तालुक्यामध्ये कोकण पट्टा जर सोडला तर सगळ्या भागात कांदा पिकतो. आणि टापचे कांदे, आम्हाला आठवतं की वाडवडील मुंबईला कांदे विकायला न्यायचे. म्हणजे याच्यापासून तर कांदे आमच्या जन्मापासून आम्ही घरी कांदे लावतो. आणि हे कांदे लावताना जे काही बदल होत गेले, आमचे वाडवडील बघा, पूर्वी कांद्याला फक्त बीएससी पावडर मारायचे, धुरळायचे, कुठेतरी कांद्याला कीटकनाशक, बुरशीनाशकांची गरज नव्हती. परंतु बघा, आज अशी गोष्ट आली की वातावरण, क्लायमेट चेंज इफेक्ट, त्यामुळे कधी ढगाळ वातावरण होतं, कधी करपा येतो, कधी मावा येतो, कधी थ्रिप्स येतो, आणि कांदे त्या ठिकाणी होतात. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कांद्याचं पोषण, हा सगळ्यात विषय. बघा तुम्ही, 2,000 मिलीमीटर पाऊस कोसळतो शेतकरी मित्रांनो, आणि हा पाऊस कोसळल्यानंतर वावरामधून पूर वाहतात. व्हिडिओ तुम्हाला येतात सोशल मीडियावर. वावरातून जेव्हा पूर वाहतो, त्याच्या वावरात काहीच शिल्लक राहत नाही. म्हणजे बघा, ऑर्गॅनिक कार्बन, सगळ्यांना ओसी माहित असेल, ऑर्गॅनिक कार्बन, आणि ज्या काही बॅक्टेरिया आहे, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आपण जे म्हणतो, ते बॅक्टेरिया नष्ट होतात या अतिपर्जन्यामुळे, आणि जमिनीतल्या सॉइल बॉर्न डिसीज वाढतात. म्हणजे काय? जमिनीतून उद्भवणारे रोग, त्याला तुम्ही काय म्हणतात की फ्युजारियम, पिथियम, फायटोप्थोरा, रायझोक्टोनिया, राल्स्टोनिया, अशा ज्या बुरश्या जमिनीतून उद्भवतात, आणि कांद्याला देखील आता खालून आजार सुरू झाले. म्हणून मला हे म्हणायचंय मित्रांनो, बघा की त्या ठिकाणी एक सांगायचंय मला. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस अनादी काळापूर्वी आर्य भारतात आले, आर्य जेव्हा भारतात आले की तेव्हा इथं आदिम जाती जमाती होत्या. शेती ही जमीन कोणाच्याच मालकीची नव्हती. आर्य जेव्हा भारतात आले, ते झाडं तोडायचे, जंगल तोडायचे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी थोडेसे लागवडी योग्य क्षेत्र तयार करायचे, आणि त्या ठिकाणी ते कुठलं तरी पीक लावायचे. ते नागरी, बार्ली, काय असेल त्या काळातले पिकं, अनादी काळापूर्वी जे काही होते ते पिकं, ते पिकं लावायचे, आणि त्या ठिकाणी ते कंदमुळं लावून त्या ठिकाणी ते स्वतःची पोट भरायचे. आता त्यांच्या असं लक्षात आलं की 4-5 वर्ष ते त्या ठिकाणी पीक घ्यायचे, पण 6 वर्षानंतर तिथं ते पीक येतच नव्हतं. मग ते काय करायचे? त्यांचा बोजा उचलायचे आणि दुसऱ्या गावाला निघून जायचे, लांब कुठेतरी, आणि मग दुसरीकडे जंगल तोड करायचे, त्या ठिकाणी शेती करायची. अशा पद्धतीने ते पिकत. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, आपले वाडवडील म्हणायचे की जमिनीचं फुल नष्ट झालं. फुल म्हणजे काय? तर ऑर्गॅनिक कार्बन. म्हणजे आर्यांच्या काळात त्यांना देखील समजलं होतं की कदाचित 6 वर्ष एकाच ठिकाणी पीक घेतल्यामुळे त्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन संपून गेला. कारण पूर्वी काही खतं टाकीत नव्हती किंवा काहीच नव्हतं त्या काळात. म्हणजे जमिनीची असणारे न्यूट्रिएंट झाड उचलून घ्यायचं, आणि ती जमीन पिकत नव्हती. आज देखील तीच गोष्ट आहे. जरी रासायनिक खतं आली बघा, तरी पण पाऊस इतका होतो की त्या जमिनीमध्ये काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून कदाचित तुमचे कांदे जे एकरी 200 क्विंटलचं ॲव्हरेजली उत्पन्न आहे. म्हणजे आमच्याकडे बघा, 5 गुंठ्यात ट्रॅक्टर काढतात. म्हणजे 20 गुंठ्यामध्ये 4 ट्रॉल्या, आणि 20 गुंठ्यात, पुढच्या 20 गुंठ्यात म्हणजे 40 गुंठ्याचा एकर होतो. त्याच्यामध्ये 8 ट्रॉल्या कांदे काढणारे लोक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, 200 क्विंटल कांदा काढणारे लोक आहेच, 5 गुंठ्यात ट्रॉली काढणारे लोक होते आमच्याकडे, निघतो. आता बघा, कांदा हा जर विचार केला, हा कांद्याला थंड तापमान मानवते. साधारणपणे 14-15 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअस ह्या टेम्परेचरमध्ये कांदा उत्तम येतो. पण कांद्याला जर 30-32च्या वर टेम्परेचर निघालं की कांद्याला अडचणी वाढतात. त्याच्यानंतर खूपच खाली आलं तरी कांद्याला एवढी अडचण येत नाही. शक्यतो कांद्याला कमी टेम्परेचर झालं, आणि आपल्याकडे शक्यतो करून 7-8 अंशाच्या खाली टेम्परेचर नसतं शक्यतो करून.
बघा आता हा कांद्याचा व्हिडिओ जेव्हा मी तुम्हाला देतो त्याची सुरुवात करूया, म्हणून मी सांगितलं की शेतकऱ्याच्या पोरांनी की तुम्ही हुशार व्हा. तर आता काही थोडेसे लिस्ट त्या ठिकाणी मी घेतली आहे. तर बघा, कांद्याला माझे ऑलरेडी 5 व्हिडिओ गेले, 4-5 व्हिडिओ. त्याच्यातून तुम्हाला सगळ्या त्या स्क्रीनवरती टाकले की कॉम्बिनेशन कसे करायचे. त्या ठिकाणी बघा आता कांद्याला पहिला डोस, त्या ठिकाणी मी ते डोस टाकले. आपल्याकडे अगदी 25-40 वर्षापासून 15-15-15, 20-20-0-13, 12-32-16, DAP म्हणजे 18-46 ह्या खाते टाकतात आणि आपल्याला तेच टाकायचे, काही वेगळं काही करण्याची त्या ठिकाणी गरज नाही. पण बघा, जर खूपच पाऊस झाला असेल तर मात्र जमिनीतले न्यूट्रिशन त्या ठिकाणी वाहून जातात. आता मी स्क्रीनवर टाकतो की साधारणपणे वनस्पतीला 16 अन्नद्रव्य लागतात आणि 3 हवेमार्फत घेतले म्हणजे 18-19 अन्नद्रव्य लागतात. त्याच्यापैकी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे मुख्य अन्नद्रव्य. त्याच्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक हे दुय्यम अन्नद्रव्य. म्हणजे जसे आपल्याला खूप म्हणजे अन्नाची गरज आहे ते मुख्य अन्नद्रव्य, त्यानंतर पाण्याची गरज आहे ते दुय्यम अन्नद्रव्य, आणि एकदमच एखाद्या गोष्टीची गरजच नाही ते सूक्ष्म अन्नद्रव्य, किंवा काही हवेतून देखील आपण त्या ठिकाणी घेत असतो. झाड घेतं किंवा माणसालाही त्याची गरज असते. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सिलिका, सिलिकॉन, कोबाल्ट वगैरे असे अति मायक्रो सूक्ष्म अन्नद्रव्य देखील शास्त्रज्ञांनी शोधले. परंतु साधारणपणे कांद्याला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर जे मायक्रोन्युट्रिएंट्स येतात त्याच्यामध्ये झिंक येतं, मॅग्नीज येतं, बोरॉन येतं, कॉपर येतं, हे अन्नद्रव्य कमी लागतात. ज्या जमिनीत जर माती परीक्षणानुसार जर कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एकरी किंवा 2 एकरला 50 किलोचा डोस त्या ठिकाणी टाकू शकता, किंवा एकरला 50 किलोचा डोस टाकला तर तो 1-2 वर्ष परत गरज पडत नाही त्या मायक्रोन्युट्रिएंट. बघा आता साधारणपणे मी जे सुचवलं होतं ना की कांद्याला जर अनेक ठिकाणी बघा नत्र ज्या जमिनीत जास्त आहे त्या ठिकाणी कांद्याची वाढ होते. त्या ठिकाणी मात्र तुम्ही कांदे 1 महिन्याचे झाले की तेव्हा तुम्ही एमओपी टाकू शकता. काही लोकांनी विचारलं की बाबा आम्ही पहिल्यांदा 15 वार किंवा 1 महिन्याचे कांदे झाले की त्यावेळेस एमओपी टाकतो, पण ते एमओपी सगळ्या ठिकाणी टाकणं शक्य नाही. म्हणून लक्षात घ्या की जिथे नायट्रोजन जास्त आहे तिथे एमओपीचा वापर करावा, अन्यथा त्याची गरज तितकीशी नसते. त्यामुळे पोटॅश ज्या जमिनीत भरपूर आहे, ज्या जमिनीत भरपूर पोटॅश आहे त्या जमिनीत एमओपीचा वापरण्याची गरज नाही. तर ते क्लोराईड सेन्सिटिव्ह खत येते. क्लोराईडयुक्त जमिनीचे नासवण्याचं काम एमओपी करतं. त्याच्यामुळे एमओपीचा वापर हा जपून करावा, आणि वापरायचा असेल तर एकच बॅग 50 किलो एकरी, आणि ती देखील कांदे 60-70 दिवसाचे, 80 दिवसाचे झाल्यानंतरच वापरा. पण काही लोकांच्या प्रॅक्टिसेसमध्ये त्यांनी ते 25व्या दिवशी एमओपी घेतलंय, म्हणजे कांदे दाबून चालतात, तर त्यांच्या प्रॅक्टिसेसनुसार ते घेऊ शकतात. त्यामुळे 12-32-16 किंवा 14-35-14 हे जे खत आहे 12-32-16 पहिल्या डोसला टाकलं तरी काही अडचण नाही, किंवा काही लोक जर ज्या जमिनीत नायट्रोजन कमी असेल तर त्या ठिकाणी 24-24-0 किंवा यारामिला कॉम्प्लेक्स वगैरे येतात ते खतं वापरा, आणि जिथं नायट्रोजन भरपूर असेल तिथं डायरेक्ट 12-32-16. मी तर म्हणतो पहिल्यापासूनच नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम तिन्ही संयुक्त खतं असलेली खतं वापरा. बघा त्याच्यामध्ये 12-32-16 किंवा 14-35-14 हे खतं त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये जी मी मागं सांगितलं की महाजिप्टमाइट, म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक सुरुवातीपासूनच ह्या अन्नद्रव्यांची गरज आहे. पेशी विभाजन, इतर अन्नद्रव्यांना सपोर्टर, कारण 16ची 16 अन्नद्रव्य हे एकमेकांशी रिलेटेड आहे. हे जर नसेल तर ते उचललं जात नाही, आणि ते जास्त झालं तर हे उचललं जात नाही. अशा प्रकारे त्याचं वालं काम अन्नद्रव्यांचं असतं. म्हणजे त्याचा बॅलन्स हा जमिनीमध्ये असावा लागतो. जर एखादं अन्नद्रव्य जास्त झालं तर त्याच्या अतिरिक्तेमुळे दुसरं एखादं अन्नद्रव्य उचललं जात नाही. अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात. आणि बघा म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की ही पाटी घे आणि हे पावडं घे आणि ही वाळू भरायची आणि ही तिकडे नेऊन टाकायची, आता जर त्याला जर ते भरायला लावलं आणि ती पाटी स्वतःलाच उचलायला लावली तर तो थकून जाईल. पण एखाद्यानं जर सांगितलं की मी तुला पावडे पाटीनं ती पाटी भरून देतो आणि उचलून तुझ्या डोक्यावर देतो, तर त्याला ते काम सोपं जाईल. त्या पद्धतीने फेरस काय करतं, इतर अन्नद्रव्य फक्त उचलायचं काम करतं. म्हणून जमिनीत जर फेरस नसेल कदाचित तर इतर अन्नद्रव्य उचलली जाणार नाही. म्हणजे जसं एखादा माणूस वाळूची पाटी उचलून देतो, तसे फेरस फक्त इतर जे 15 अन्नद्रव्य ते उचलून देण्याचं काम करतो. फेरसचा रोल तोच राहत असतो, सल्फरचा रोल तोय. म्हणजे सगळे अन्नद्रव्य हे एकमेकांशी रिलेटेड त्या ठिकाणी असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा जो डोस असतो, हा जो डोस मी सांगितला, हा डोस साधारणपणे
पहिली जी आंबवणीची भरणी असते, आता एक ऑलरेडी थंडी आपल्याकडे खूप कमी झाली, टेम्परेचर वाढलंय, त्याच्यामुळे तुम्ही लवकरच त्याची त्या ठिकाणी खतं त्या ठिकाणी टाका. आणि 10-26-26 त्याच्यानंतर दुसरा डोस जो टाकणार तुम्ही 40-50 दिवसांनी, तो 10-26-26 जे येतं त्याच्यामध्ये काय करायचं, मॅग्नेशियम सल्फेट. आता स्वस्त असतं ते, 400 रुपयाला 25 किलोची बॅग असते साधारणपणे. तर ते मॅग्नेशियम सल्फेट 25 किलोचा मॅग्नेशियमचा कांद्यामध्ये खूप रोल आहे बघा तुम्ही फुगवणीला. आणि त्याच्यात 10 किलो कॅल्शियम नायट्रेट, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 10-26-26 एक गोळी असं एक डोस टाका. कांदे हिरवेगार राहतात बघा. आणि कदाचित ह्या अन्नद्रव्यांच्या कमतरते आपण कांद्याला कॅल्शियम कोणी देतच नाही, कांद्याला कॅल्शियमच कोणी देत नाही, म्हणून तो प्रॉब्लेम, शायनिंग वगैरे सगळ्या गोष्टी जातात. आणि आपण म्हणतो की मी तर खूप चांगल्या प्रकारचं बियाणं घेतलं होतं तरी कांद्याची क्वालिटी खराब निघाली, कांद्याला कॅल्शियमच गेलं नाही तर कसं शक्य आहे. म्हणून सेकंड ऍप्लिकेशनला देखील 10 किलो कॅल्शियम त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. फार त्या ठिकाणी त्याची गरज असते. त्याच्यानंतर 10-26 12-32-16 जे टाकलं त्या ठिकाणी 18-40-0 आणि त्याच्यामध्ये महाजिप माइट म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम जे गंधक आहे ते देखील त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आणि म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे एमओपी देखील, ज्या जमिनीमध्ये पोटॅश कमी आहे त्या ठिकाणी एमओपी हे 60-70 दिवसानंतर एमओपी टाका. 60 दिवसाचं कांदे झाले की एमओपी टाका आणि एकरी एकच गोणी टाकायची 50 किलोची, म्हणजे त्या ठिकाणी त्या गोष्टी सगळ्या हे होतील. दुसरा आता एक मुद्दा, हे झालं खताचं नियोजन. पाहून घ्या माझे जुने व्हिडिओ. त्यामुळे कांदे काही एवढं अवघड पीक नाही, म्हणजे अवघडात जाण्याची काही गरज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यास करा. आणि साधारणपणे एक लक्षात घ्या, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 3 ग्रेड असतात त्याच्यामध्ये. नंतर दुय्यम कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक. नायट्रोजन ही वाढी करता, फॉस्फरस जे असतं ते साधारणपणे शाकीय वाढ, फुगवण या सगळ्या गोष्टी करतात, आणि पोटॅश पक्वते करतात. अशी त्याचा सगळा एक रोल असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ह्या अन्नद्रव्यांची एक भूमिका आहे, ते लक्षात घेऊनच खतं त्या ठिकाणी तुम्ही टाकायची. हा भाग झाला. आता लागवडीनंतर जे काही एक इश्यू झाला बघा, आता लोकांनी कोणीतरी जे क्लोडिनो प्रॉपर गाईल जे तणनाशक आहे, आता हे गव्हावरच सपोर्टिव्ह तणनाशक त्या गव्हाकरता आहे. मेट्सोसल्फान मिथिल आणि जे मित्सू म्हणतो आपण त्याला, की मेट्सोसल्फान मिथिल आणि क्लोडिनो प्रॉपर गाईल हे गव्हावरचं तणनाशक काही लोकांनी कांद्यावर मारलं आणि हजारो एकर कांदे सटाणे कळवून भागात जळाले. तर कंपन्या देखील ठीक नाही आणि दुकानदारही मानव नाही, म्हणजे असे काहीतरी देतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या बघा काही वेळा खूप हुशारपणाही त्या ठिकाणी चुकीचा ठरतो. तर शेतकऱ्यांच्या डोक्यात फक्त एक लक्षात राहू द्या, टर्गा आणि गोल, म्हणजे मला ते काही कंपनीचं नाही सांगायचं, पण आपल्या डोक्यात फक्त गोल टर्गा मारायला चाललो मी असं म्हणायचं बघा पूर्वी, म्हणजे बस त्याचे कांदे सक्सेस होतात. म्हणजे ऑक्झिक्लोरफेन म्हणजे गोल आणि टर्गा म्हणजे हे सपोर्टिव्ह आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारचे आणि अनेक कंपन्यांचे, तुम्ही एजल गॅलिगन आहे किंवा अनेक तणनाशक आहे, पण त्याच्यामध्ये हे घटक पाहिजे. हेच घ्या, क्लोडिनो फॉप हे कांद्यावर तणनाशक त्या ठिकाणी नाहीये ना, कांदे ते गव्हाला मिक्सिंग तणनाशक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ते घेऊ नका. हा मुद्दा आहे. त्याच्यामुळं कांद्याची मोठी नुकसान झाली त्याच्या काळामध्ये आणि त्या ठिकाणी कंपनीनं वर हात करून दिले, म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या मोबदला ते भरपाई त्या ठिकाणी अजून काही ठिकाणी झाले नाही आणि खूप कांद्याची नुकसान त्या ठिकाणी झाली. त्याच्यामुळे गोल टार्गाच मारा व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर कराटे जे येतं सिजंडाचं, त्याच्यामध्ये जिब्रेलिक ऍसिड असल्यामुळे कराट्याचे स्प्रे देखील त्या ठिकाणी तुम्ही कमी घ्या, मला हे सांगायचंय. इतर कीटकनाशक मी माझ्या शेड्यूलमध्ये त्या ठिकाणी टाकलीच आहे. आता लेट कांद्यांकरता मी मागच्या कांद्याच्या परवाच्या कालच्या व्हिडिओमध्ये एक हे सांगितलंय, एक फॉर्म्युला दिलाय कॅन बुस्टरचा. तर कसं असतं का, माझं असं आहे, तर माझ्या शेतीमध्ये ज्या ठिकाणी मला रिझल्ट आले मी ते त्या ठिकाणी सांगत असतो. आता केन बुस्टर मी काल परवा सांगितलं तर मला तर 100 कॉल आले त्याचे, भाऊ कुठे भेटेल. कसं असतं, आता मी जर समजा मी शक्यतो नाशिकला शिमला विकायला जातो, तिकडूनच औषध आणतो. त्याच्यामुळे तुम्ही काय करा की चॅट जीपीटी डीपसिकचं युग आहे, एआयचं युग आहे, त्यामुळे गुगल सर्च करा, कुठे भेटेल ते बघून घ्या. आता मला त्याचं काय सांगता येणार आहे की कुठं भेटेल. आता एवढा मोठा नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे नाही सांगू शकत आपण ते कुठं भेटेल. कंपनीचा आपला त्या ठिकाणी संबंध नसतो. त्याच्यामुळे पण रिझल्ट आला म्हणून मी ते त्या ठिकाणी सांगितलंय. त्यामुळे तुम्ही ते पाहून घ्या की कुठं भेटेल. आणि ते गुगलवर टाकल्यानंतर त्याची सगळी माहिती येते, त्याचे व्हिडिओ येतात, ते बघ पाहून घ्या आणि कुठं भेटेल 4 दुकानं फिरा, भेटून जाईल तुम्हाला ते. हा भाग असतो त्या ठिकाणी. बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथम इंडिकेमची जे पी बुस्टर आहे ते वापरायला लावणारा मी आहे. म्हणजे कांद्यामध्ये
पी बुस्टरचा वापर हा 4 ते 5 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना वापरायला लावला. द्राक्षामध्ये देखील, भाजीपाल्यामध्ये देखील पी बुस्टर मोठ्या प्रमाणात मी वापरायला लावलं आणि त्या ठिकाणी ती काळोखी भयानक येते. कारण ते महागडं जरी असलं, महाग आहे, खरोखरच महाग येते, पण त्याची क्वालिटी आहे आणि त्याचे रिझल्ट येतात. म्हणून मी जो फॉर्म्युला बनवला तो स्क्रीनवरती देखील बघून घ्या. त्याच्यामध्ये बघा 200 लिटरला कांदे 25 दिवसाचे झाले, 25 ते 30 दिवसाचे. आणि मागच्या व्हिडिओत देखील सांगितलं की सगळे स्प्रे हे एकतर सकाळी 8च्या आधी मारा, 8-9च्या आधी मारा, एकतर 6ला स्प्रे लेवल घ्यायचं किंवा संध्याकाळी 4-5 नंतर मारा. कारण कांद्याच्या पाथीवर कमीत कमी स्प्रे हा 5 ते 10 मिनिटं तसाच राहायला पाहिजे, राहतो. दव कसं साचून राहतो तसं साचून राहतो. त्याच्यानंतर तो मग त्याच्या टोमॅटोमधून आज शोषला जातो, तेव्हा ते अन्नद्रव्य शोषले जातात आणि ते औषध शोषले जातात, त्याचे रिझल्ट येतात. तर तुम्ही जर 12 वाजता जर 11-12ला जर तुम्ही स्प्रे देताय, एका सेकंदात त्याचं बाष्पीभवन होतं, त्याचे रिझल्टच येते नाही पोषकांचे. म्हणजे बायोविटा, केन बुस्टर, पी बुस्टर, 19-19, 52-34, 0-52-34, 0-0-50 हे खतं देता, याचा काही उपयोग होत नाही. कारण ते आत घेऊन जाण्याला तरी त्याला घटकावर टोमॅटो शोषून घेण्याकरता तो वेळ पाहिजे ना. म्हणून स्प्रे हे सकाळ संध्याकाळच द्या, उन्हाचा कधीही स्प्रे देऊ नका, त्याचा काही उपयोग त्या ठिकाणी होत नाही. म्हणून हा स्प्रे 25 दिवसांनी द्यायचा आहे. त्याच्यामध्ये ते केन बुस्टर 1 लिटर घ्यायचंय. बायोविटा जे येतं सीविड, बघा मी त्या काल परवाच बोललो की कांद्याकरता अॅमिनो ऍसिड, बघा आता अॅमिनो ऍसिड तसे 43 प्रकारचे, माणसाला देखील अॅमिनो ऍसिड लागतात, वनस्पतीला देखील लागतात, पण मेजरली 20 अॅमिनो ऍसिड हे पिकांकरता लागतात. आता जे 20 अॅमिनो ऍसिड आहे बघा, तर जे 20 अॅमिनो ऍसिड आहे त्याच्यामध्ये साधारणपणे प्रत्येक अॅमिनो ऍसिडचं पिकामध्ये कार्य हे वेगळं आहे. काही फुलकळी करता गरजेचे असतात, काही मुळांवर चालतात, काही शाकीय वाढ, काही शेंड्याची वाढ, काही पक्वता, तर काही फुले आणण्याकरता देखील त्याच्याकडे रोल त्याच्या अॅमिनो ऍसिडचा वेगवेगळ्या टाइप्स असतात. आता शास्त्रज्ञांनी बघा जसं हरित क्रांतीची सुरुवात झाली, त्या ठिकाणी अॅमिनो ऍसिड ही नैसर्गिकरित्या बनवली लॅबमध्ये. तर ही अॅमिनो ऍसिड जेव्हा देतो, ती गरज नसताना ते अॅमिनो ऍसिड जातं. बघा कांद्याला कोणीही कसेही स्प्रे देतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय होतं की कदाचित कांद्याला डोंगळे निघतात. मी तेच सांगितलं का जर फुलं येणार तर अॅमिनो ऍसिड जर कांद्यावर गेलं तर तुमच्या कांद्याला डोंगळे निघणार. म्हणून लक्षात घ्या, कांद्याला कसलेही पोषक मारण्याची गरज नाही. का मारताना ते व्यवस्थित मारा. द्यायचे असेल तर नैसर्गिक अॅमिनो ऍसिड कुठून भेटणार, तर ती बायोविटा, आता सीविड एखादं, त्या सीविड मध्ये देखील अॅमिनो ऍसिड असतात, मायक्रोन्यूट्रंट सगळ्या प्रकारचे असतात. अशा प्रकारे द्या. आणि मी जे सांगितलं होतं की केन बुस्टर 1 लिटर, बायोविटा 300 मिली घ्या, त्यात सीविड आहे आणि स्वस्त आहे. मी तेच का सांगतो की स्वस्त आहे. कदाचित बघा त्या ठिकाणी कुठल्याही कंपनीचा मला संबंध नसतो. आता मी ही जी औषधं तुम्हाला सांगितली, काही एक मित्र भेटले की भाऊ, त्यांनी मला सांगितलं की एक शेतकरी असा विचारत होता, म्हणे दीपक भाऊंची आमची ओळखही नाही. म्हणजे कसं असतं, या कंपन्यांचा आपला तसा दूरदूरचा संबंध नसतो. मी माझ्या शेतीमध्ये एक सांगतो, कॅब्रिओटॉप, ॲक्रोबॅट, मेरिओन, ॲक्रिसिओ ह्या आणि अनेक मल्टीनॅशनल कंपनीच्या ट्रायल्स माझ्याकडे झाल्या लॉन्चिंगच्या पूर्वी. म्हणजे लॉन्च येण्याच्या आधी त्याच्या ट्रायल्स माझ्याकडे झाल्या आणि खूप कंपन्यांच्या ट्रायल्स माझ्याकडे चालू असतात. कारण त्यांना माहिती की दीपक भाऊ कंट्रोल लाईन सोडून त्या ठिकाणी प्रयोग करत असतात आणि त्याच्यातून जर त्यांच्या बुद्धीला पटलं, जर रिझल्ट आले तर ते शेतकरी वर्गाला सांगतो. त्याच्यामुळे घेणे आणि 650 रुपये, 600 रुपये, 650 रुपये लिटर सर्वांना परवडतं ते. आणि क्वालिटी अॅमिनो सीविड, ओरिजिनल सीविडची ओळख जी ॲस्कोफिलियम नोडोसम असतं, वॉइस वास येतो, तर ते त्याची ओळख असते. हा एक अंदाज म्हणजे त्या ठिकाणी तो हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी ते 200 लिटरला 1 लिटर केन बुस्टर, बायोविटा 300 मिली आणि जे पी बुस्टर सांगितलं इंडिकेमचं, साधारण ते 500 ग्रॅम घ्या आणि अँट्राकॉल त्याचे 300 ग्रॅम आणि लिसेंटा 40 ग्रॅम असा एकत्रित स्प्रे घ्या. आता काही काही लोक म्हणतात की भाऊ तुम्ही 5-5 औषध एकत्र सांगतात. बघा तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला 5-5 गोळ्या एकत्र देतो, बरोबर आहे का नाही. एक पेन किलर देतो, एक पित्ताची देतो, एक विटामिनची देतो, एक दुसरी डोकेदुखायची देतो. 5-5, 6-6 गोळ्या डॉक्टर देतोच ना तुम्हाला. त्या पद्धतीनं काही परिणाम होत नाही. प्रत्येक औषध हे वेगळ्या ठिकाणी झाडामध्ये काम करतात. एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक पीजीआर, एक पोषक, एक म्हणजे अशा वेगवेगळ्या एक संजीव वेगवेगळ्या प्रकारचे औषध असतात. त्यामुळे घाबरण्याची त्या ठिकाणी काही गरज नसते. माझे औषधं हे मी कॉम्बिनेशन केलेले असतात, त्या ठिकाणी त्याचा पीएच पाहून घेतलेला असतो. त्यामुळे मिक्सिंगचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी माझ्या याच्यात नसतो. पाण्याचा पीएच फक्त तुम्ही तुमच्या पाहून घ्या व्यवस्थित. हा एक स्प्रे. त्याच्यानंतर तुम्ही ते
जे बुरशीनाशकाचं शेड्यूल आहे ते चालू शकतात त्या ठिकाणी. माझ्या जुन्या याच्यानुसारच ते घ्या, काही अडचण नाही. ॲझॅक्सिस्ट्रोबिन किंवा फॉलिक्युअर आपण जे देतो ते औषधे देखील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात. बघा आता अजून एक मुद्दा आहे की कांदे जेव्हा 50 दिवसाचे होतील तेव्हा मी जो फॉर्म्युला सांगितला माझा CPPU 500 मिली किंवा 300 मिली, 500 मिली घेतलं तरी अडचण नाही 200 लिटरला. आणि लिजंट जे त्याच्यात नॅनो पोटॅश येतं, FMC कंपनीचं 48 ग्रॅम, आणि कल्टार 50 मिली. आता होतं काय माहिती का, कल्टार जेव्हा याच्यावर जाईल तेव्हा झाडाची कांद्याची वाढ थबकते. 50 दिवसानंतर द्यायचं. म्हणजे होतं काय की कल्टार दिल्यानंतर थोडीशी वाढ थबकली जाते, थांबली जाते. लिजंट पोटॅशमध्ये नॅनो पोटॅश आहे, ते पोटॅश चांगल्या प्रकारे पोषण करतं, मान होते चांगले, आणि कांदा देखील त्या ठिकाणी फुगला जातो. आणि त्या ठिकाणी CPPU 300 मिली घ्यायचं. याच्यामध्ये CPPU 300 मिली घ्या. CPPU म्हणजे काय बघा, संजीवकाचे 5 प्रकार आहे: जिब्रेलिन, ऑक्झिन, सायटोक्रायनिन, ग्रोथ इनिबिटर्स आणि ग्रोथ रिटार्डंट. त्याच्यामध्ये मग GA6BA, NA, IA आणि IBA, इंडोल ॲसिटिक ऍसिड, नॅप्थॅलिक ॲसिटिक ऍसिड, इंडोल ब्युरोटिक ऍसिड, 6 बेंझिन ॲडिनाइन आणि जिब्रेलिन ऍसिड, असे 4-5 प्रकारचे ते औषध संजीवक, 5च प्रकारचे संजीवक आहे. हे नैसर्गिक देखील झाडात तयार होतात, पण शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये शोधल्यामुळे आपण ते द्राक्षाला देखील किंवा इतर भाजीपाल्यामध्ये आपण ते वापरतो. आता 6B जे CPPU जे आहे त्याच्यामध्ये 4-क्लोरोफेनोरॉन नावाचा घटक असतो. तर हे सायटोकायनिन गटातलं आहे, म्हणजे पेशी विभाजन करतं. थोडक्यात पेशी विभाजन त्या ठिकाणी होतं, आणि पेशी विभाजन झाल्यानंतर काय होतं, पात ही रुंद होते आणि मोठी होते, आणि त्या ठिकाणी कांदा त्या ठिकाणी पोसला जातो. म्हणून आपण त्या ठिकाणी CPPU घेऊन राहिलो. एखादं अॅमिनो ऍसिड बेस त्या ठिकाणी घ्यायचं नाही, कांद्याला डोंगळे निघतील हे लक्षात घ्या. हा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 60 दिवसांनी कांदे जेव्हा 60 दिवसाचे होतील तेव्हा 200 लिटरला 1 किलो 05234 घ्या. त्याच्यामध्ये बोरॉन 200 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो घ्या. परत त्याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्याची तेव्हा देखील गरज पडते स्प्रे मधून, त्यावेळेस तुम्ही ते घ्या. आणि कांदे 90 दिवसाचे झाल्यानंतर त्या ठिकाणी 0050 1 किलो आणि चमत्कार 500 मिली. मॅपिकॉट क्लोराईड त्याच्यामध्ये येतं, तसं लिओसिन मध्ये क्लोरोमॅटा क्लोराईड ते येतं, आणि याच्यात मॅपिक त्याच गटातलं आहे, पण हे वेगळं येतं थोडंसं. हे थोडंसं जलद काम करतं. पण 500 मिलीच्या पुढे घेऊ नका 200 लिटरला, आणि उन्हाचा स्प्रे घेऊ नका तो. 1 लिटर 90 दिवसानंतर हा स्प्रे घ्या. त्याच्यानंतर तुम्ही 05234 कदाचित 2 किलोही घेऊ शकतात. त्याच्यामध्ये रिझल्ट खूप छान येतात. त्याच्यामुळे 5234 आणि 0050 हेच मारा. वेगळ्या प्रकारचे ऐतल बैतल जे आपण म्हणतो ते औषधं मारूच नका. कोणीही काही लिहून, दुकान बदललं की अक्कल बदलते. त्याच्यामुळं औषधं वेगळे मारू नका. लक्षात घ्या, हा मुद्दा सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या. आणि कोणीही काही देतं, एकदा गेलं का 7-10 हजारचे औषधं भरून देतात, आणि ते आणतो शेतकरी मारतो. कांद्याचे खर्च कुठं चालला, परवडतं का शेती? त्याच्यामुळं तुम्ही हा मुद्दे सगळे लक्षात घ्या, आणि या पद्धतीनंच त्याचं ते नियोजन करा. आणि बघा, बाकी स्प्रे शेड्यूल मागच्या व्हिडिओत पाहून घ्या मी काय काय सांगितलंय ते. त्याच्यामुळे सिविक जेड 78 किंवा सॉप रॉकेट, एंट्राकॉल बोनस, कॅब्रेटॉप 5234 हे सगळे स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही माझ्या याच्यानुसार घ्या, आणि तसं कामाचं या ठिकाणी नियोजन करा. फक्त एक लक्षात घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये कांद्याचे स्प्रे हे सकाळी किंवा उशिरा, रात्री उशिरा द्या. त्याच्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी फॉलो करा. कांद्याला थंडीच लागते, परंतु थंडी कमी झालेली आहे, थंडी बरीचशी कमी झाली. त्याच्यामुळे लक्षात हे सगळे मुद्दे तुम्हाला फॉलो करावे त्या ठिकाणी लागतील. त्यामुळे या गोष्टी सगळ्यांनी फॉलो करा. आणि हा आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा होता की काल हवामानाच्या व्हिडिओमध्ये मी शॉर्टकट माहिती सांगितली, पण बऱ्याच शेतकरी बांधवांच्या काही गोष्टी राहून गेल्या. त्याच्यामुळं बघा, एखादं औषध नसेल भेटत तर कॉल करू नका, कारण मला दिवसातून 400 कॉल येतात, आणि सगळे कॉल उचलणं शक्यच नाही, कारण मी देखील एक शेतकरी, आणि शेतीचं काम पाहायचं की या गोष्टी करायच्या. एखादा व्हिडिओ बनवायचा म्हटला तर मला 3 ते 4 तास लागतात. तो व्हिडिओ बनवायचा, तो एडिटिंग करायचा, त्याच्यामध्ये डाउनलोड अपलोड करायचा, त्याच्यानंतर शेअर करायचा, याच्यात खूप मोठा वेळ त्या ठिकाणी निघून जात असतो. आणि ऑलरेडी माझ्याकडे 20 ते 25 व्हिडिओ पेंडिंग आहे. शेतकरी बांधवांनी किंवा समाजातील इतर लोकांनी मला सांगितलं की भाऊ याच्यावरती व्हिडिओ बनवा. मग त्या आजारावरती, डायबिटीसवरती, BP वरती, हार्ट अटॅक वरती, सगळ्या याच्यावरती मला व्हिडिओच्या लिस्ट आले, याच्यावर भाऊ व्हिडिओ बनवा, खूप आजार वाढते. मी त्याचा अभ्यास करून तुमच्या पुढे प्रभावीरित्या मांडण्याचा प्रयत्न करतो. जसा मुतखड्याचा व्हिडिओ बनवला तर त्या काळात अनेक डॉक्टरांनी मला कॉल केले की भाऊ आम्हाला देखील हे सांगता येत नाही, तुम्ही प्रभावीरित्या सांगितलं. म्हणजे टॉपची जी माहिती ती गोळा करायची, ती शेअर करायची, हाच काम त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी करत असतो. हे सगळं शेतकरी बांधवांकरता, फक्त शेतकरी साक्षर होण्याकरता.
त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, मग ते अध्यात्माचे असू द्या की योगाचे असू द्या, तुमच्या शरीरासंबंधी आजारासंबंधी असतील किंवा शेती संबंधी असतील, हवामानासंबंधी असतील, हे व्हिडिओ जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि शेअर देखील हा व्हिडिओ करा. सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. धन्यवाद.